नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स आणि रिजनिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन गट ब पूर्व 2022 चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 15 प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहे. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे आपला तो कशावरती दिला आपल्याला? विधान आणि गृहीतकावरती. बघा काय दिले प्रश्नामध्ये? दिलेल्या विधानाशी निगडीत कोणते गृहीतक बरोबर आहे? तर बघा, आता आपल्याला गृहीतक विचारले. गृहीतक म्हणजे काय ते पहिली गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. बघा प्रश्नामध्ये कसं असतं आपल्याला लॉजिकल रिझनिंग मध्ये विधान निष्कर्ष देतात. विधान देऊन तुम्हाला गृहीतक विचारलं असतं. परत युक्तिवाद विचारतात. तर गृहीतक म्हणजे काय असतं बघा, जे विधान तुम्हाला दिलेले ते विधान देण्याच्या आधी तुम्ही काय डोक्यामध्ये कुठली गोष्ट ग्राह्य धरून ते विधान लिहिलेले त्याला काय म्हणतो आपण? गृहीतक. गृहीतक म्हणजेच काय? ग्राह्य धरणे किंवा पूर्वधारणा काय होती त्याच्या पाठीमागची त्याला काय म्हणतो? गृहीतक. तर काय दिले बघा विधान? सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते कारण. तर बघा आता सिगारेटच्या पाकिटावरची काय माहिती लिहिलेली असते तर ती का लिहिलेली असते त्याच्या पाठीमागचं काय काय पूर्वधारणा काय होती ते आपल्याला बघायची. बघा पहिलं काय दिलंय? सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात. बघा, सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात म्हणूनच आपण काय केलेलं आहे? तर सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे त्याच्यावरती लिहिलेले. बरोबर आहे, ही आपली पाठीमागची पूर्वधारणा होती. पाठीमागे जाऊन आपण हा विचार केला म्हणूनच आपण काय केलं? त्याच्यावरती माहिती लिहिलेली. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट काय ते बरोबर येते. बघा दुसरं स्टेटमेंट काय दिले? गृहीतक. बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. बघा, आता सिगारेट पाकिटावर लिहिलेली काय माहिती आहे त्याच माहितीचा बऱ्याच लोक काय करतात? विचार करतात म्हणूनच आपण ती माहिती लिहिलेली आहे. त्यामुळे विधान 2 पण काय येते बघा? बरोबर येते. पर्याय उत्तर काय असेल बघा आपलं? गृहीतक 1 आणि 2 दोन्ही बरोबर. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पाय चार्ट वरती क्वेश्चन दिला आपल्याला. काय दिले बघा याच्यामध्ये? विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शविले आहे. बघा काय दिले? बघा आता हे ज्यामध्ये काय गाडी एल बघा ए एम क्यू एस ह्या गाड्या दिल्या आहेत. गाडी आर आणि त्यांची टक्केवारी किती दिलेली. ठीक आहे. बघा काय दिल्यात? प्रवाशांची एकूण संख्या किती आहे? 8,500 आहे. तर गाडी एस एम आणि एल यांची मिळून सरासरी प्रवाशांची संख्या किती? तर बघा टोटल ही काय येतं किती? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 गाड्या आहेत. बरोबर आहे की नाही? 6 गाड्यांमध्ये बघा एकूण किती प्रवासी आहेत? तर 8,500 प्रवासी आहेत. त्याच्यामध्ये काय दिले बघा? टक्केवारी दिले. कुठल्या गाडीमध्ये किती टक्के प्रवासी आहेत ते. तर त्याच्यामध्ये बघा एस, एम आणि एल मध्ये एकूण किती प्रवासी आहेत टक्केवारीमध्ये ते आपल्याला काढावं लागेल. पण आपल्याला काय विचारलं? त्यांची सरासरी विचारलेली बघा. आता बघा एस मध्ये किती आहेत एकूण प्रवासी? पहा एस मध्ये जर आपण बघितलं तर एस मध्ये किती आहेत? गाडी एस मध्ये 24% आहेत. चला परत कुठली गाडी? येस एम. एम मध्ये येतात बघा 20%. पहा एम मध्ये किती आहेत? 20%. आणि परत गाडी कुठली? एल. एल मध्ये किती आहेत बघा? तर 15%. पहा एल मध्ये किती आहेत? तर 15%. याची एकूण बेरीज किती निघते बघा एकूण? 5 आणि 4 9, 2 आणि 2 4 आणि 1 5. म्हणजे या 3 गाड्यांमध्ये मिळून किती प्रवासी आहेत? तर बघा 59% प्रवासी आहेत. बरोबर आहे की नाही? तर बघा टोटल किती आहेत प्रवासी आपले? एकूण 8,500 आहेत. तर 8,500 चे 59 काढून घेऊ आपण. बघा 8,500 चे 59 किती निघतात बघा? 59/100. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. पहा 85 गुणिले 59 बघा किंवा 59 गुणिले 85 किती निघते बघा? 5 9 45. पहा 5 5 25 आणि 4 झाले 29. चला इथं शून्य लिहा बघा. 8 9 72. परत 8 5 40 आणि 7 झाले 47. पहा किती निघतंय? 5 0 5 बघा 9 आणि 2 11. परत 7 आणि 2 9 आणि 1 10. परत 4 आणि 1 5 म्हणजे 5,015 प्रवासी बघा. ठीक आहे. पहा किती आले मग इकडे? 5,015 आले. पण आता ह्यांची काय विचारली आपल्याला? तर बघा एस, एम आणि एल यांची मिळून सरासरी प्रवाशांची एकूण संख्या किती बघा? या 3 गाड्यांमध्ये मिळून किती प्रवासी आहेत? एकूण 5,015. पण सरासरी म्हणजेच काय बघा? तर 5,015 आणि हे प्रवासी किती गाड्यांमधले आहेत? तर 3 गाड्यांमधले आहेत. 1 2 3 मग डिव्हाइड बाय 3 करा. किती निघते बघा इकडं? चला 3 1 3, 3 1 3. 2 राहिले 2 वर 0 20 झाले. 3 सक्क 18. 18 परत 2 राहिले 2 वर 1 21. 3 असं 21. परत बघा 3 1 3. पॉइंट किती निघते बघा? 2 राहिले. 3 सक्क 18 परत 3 सक्क 18 म्हणजे 1671.66. आणि तेच पर्यायामध्ये काय केले बघा आपल्याला? 1671.66 अप्रॉक्सिमेटली किती घेतले? 1672 घेतले. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कशावरती? रँकिंग चॅप्टर वरती क्वेश्चन दिला आपल्याला. रँकिंग नाही, सिटिंग अरेंजमेंट वरती काय दिले बघा? आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. बघा आंब्याचे झाड आंब्याचे झाड काय म्हटले? पेरू आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये. पेरू आणि
लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. बघा दोन्ही शक्यता आहेत ना, तर दोन्ही शक्यता मांडून घ्यायच्या. कशा? बघा आंब्याचं झाड मध्ये घ्या, पण लिंबू या साईडला पण असू शकतो, बरोबर आहे का? आणि पेरू त्या साईडला पण असू शकतो. म्हणजे दोन शक्यता निघतात. ठीक आहे, आंब्याचं झाड पेरू आणि लिंबू झाडाच्या मध्ये आहे. चला, पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे, पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. बघा पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे, पण लिंबूच्या झाडाजवळ पपईचे झाड आहे. आणि काय म्हटलंय बघा, पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. बघा आंब्याच्या आणि पेरूच्या झाडाजवळ नाही, मग साहजिकच ते पलीकडे साईडला असेल. लिंबाच्या अलीकडे इकडे काय असेल बघा, पपई असेल. लिंबू झाड पपईचे झाड काय म्हटले, लिंबाच्या झाडाजवळ आहे आणि त्या आंबा आणि पेरूच्या झाडाजवळ नाही. बरोबर आहे. चला पुढे काय दिले बघा, पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. पहा पपईच्या उजवीकडे काय दिले, नारळाचे झाड आहे का, नारळल्या पपईच्या उजवीकडे. मला सांगा आता इथं पपईच्या उजवीकडे आपण नारळ लिहू शकतो का? नाही. पपईच्या उजवीकडे कोणा लिंबू आहे, त्याच्यामुळे ही शक्यता काय झाली आपली, कॅन्सल झाली. बरोबर, आपलं हे बरोबर आहे बघा. पपईच्या उजवीकडे नारळ झाड आहे, पण पण काय म्हटलंय, पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. बघा पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतंच झाड नाही या साईडला. परत याचा अर्थ 1 2 3 4 5 जण येते. बरोबर आहे का? आपली माहिती संपलेली. खाली काय दिले बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे, चला पहिले काय दिले बघा, लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. बघा लिंबूचे झाड काय म्हटले, पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे का, तर आहे. ऑप्शन नंबर पहिला बरोबर येते. चला सेकंड काय दिले बघा, पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबाच्या मध्ये आहे का? पपई झाड नारळ आणि लिंबाच्या मध्ये आहे का, तर आहे. बघा 2 नंबर पण बरोबर आहे. 3 नंबर बघा, पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. बघा पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे का, तर आहे. पहा 3 नंबर पण बरोबर येते. म्हणजे काय ते बघा, आपलं उत्तर इकडं फक्त विधान काय ते, विधान 1 2 आणि 3 बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते आपला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम चॅप्टरवरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा याच्यामध्ये, एका क्लब मध्ये 80 खेळाडू आहेत. बघा एकूण खेळाडू किती आहेत आपले, 80. एकूण झाले 80. चला काय दिले याच्यामध्ये, त्यातील त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. बघा दोन खेळ खेळणाऱ्यांचा सर्कल आहे आपला. इकडे 2 सर्कल काढा. बघा काय म्हटले, कबड्डी. कबड्डी खेळणारे किती आहेत, तर 36 आहेत. आणि दुसरा कुठला आहे, क्रिकेट. क्रिकेट खेळणारे 48. चला पुढे काय दिले बघा आता, जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील. बघा 12 खेळाडू दोन्ही पण खेळ खेळत, म्हणजे कुठे येणार आहेत, मध्ये येणार तिकडं. बघा ह्या सर्कलची बेरीज किती आली पाहिजे, 36. ह्या सर्कलची बेरीज किती आली पाहिजे, 48 आली पाहिजे. 12 खेळाडू काय म्हटले, दोन्ही खेळ खेळतात, म्हणजे कबड्डीच्या आतमध्ये पण आणि क्रिकेट पण खेळणारे किती आले, पण 12 जण आले. पुढे काय दिले बघा, असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत. म्हणजे असे किती टक्के खेळाडू की जे कुठलाच खेळ खेळत नाहीत. बघा आता सर्कल पूर्ण करावं काय लागेल, ह्या सर्कलमध्ये किती आले पाहिजे, 36 जण आली पाहिजे. 12 आणि 24 किती झाले बघा, 36. आणि इकडे किती असेल बघा, 12 आणि 36 बरोबर झाले 48. बरोबर आहे का? ह्या सर्कलमध्ये 48 झाले, ह्या सर्कलमध्ये 36 जण झाले. ठीक आहे, बरं. आता हे 24 जण कोण असतात बघा, तर फक्त कबड्डी खेळणारे. हे 36 जण कोण असतात, फक्त क्रिकेट खेळणारे. हे 12 बघा, आणि फक्त शब्द काढून टाकला आपण, तर कबड्डी खेळणारे 36, क्रिकेट खेळणारे 48 आणि दोन्ही खेळ खेळणारे किती झाले, 12 जण झाले. बरं आता ह्या सर्कलमध्ये बरं आपण सर्कल कोणाचा काढलाय, तर खेळ खेळणाऱ्यांचा काढलेला आहे. हा सर्कल कोणाचा आहे बघा, तर खेळ खेळणाऱ्यांचा. बघा मग आता ह्या सर्कलच्या बाहेर जेवढे काही विद्यार्थी असतील ते कोण असतील, तर एकही खेळ न खेळणारे. बघा किती निघतील माझ्याकडं, 24 अधिक 12 अधिक 36. बघा हे 36 आणि 24 आणि 12 36 आणि 36 किती झाले, 72 झाले. बघा आता बघा आता हे 72 जण कोण आहेत बघा, फक्त एक खेळ खेळणारे किंवा दोन्ही खेळ खेळणारे. ठीक आहे बघा. बरं आता एकूण खेळाडू बघा आपले 80 आहेत. मग 80 मधून जर 72 गेले, 80 मधून 72 गेले, राहिले किती, 8 खेळाडू. हे 8 खेळाडू कोण असतात, तर बघ एकही खेळ न खेळणारे. एकही खेळ न खेळणारे. बरं पण आपल्याला विचारले काय बघा त्यांनी इथं, तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत. बघा किती टक्के विचारलंय, बरोबर आहे की नाही. बघा एकूण 80 खेळाडू आहेत, 80 मध्ये 8 खेळाडू एकही खेळ खेळत नाहीत. मग ते टक्केवारी किती निघेल बघा, तर बघा ह्या शून्याला हा शून्य गेला, 8 ला 8 गेला, राहिला किती, 10%. उत्तर किती असेल आपला, ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आपण बैठक व्यवस्थेवरती क्वेश्चन दिला. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, ए बी सी डी ई आणि एफ एका ओळीत उभे आहेत. ठीक आहे, बी हा एफ आणि डी च्या मध्ये उभा आहे. बघा बी हा डी आणि एफ च्या
बी हा काय म्हटले, डी आणि एफच्या मध्ये कोण आहे, बी आहे. बी हा डी आणि एफच्या मध्ये उभा. ठीक आहे, दोन्ही शक्यता आपण मांडून घेतल्या, कारण डी कुठे एफ कुठे आपल्याला कन्फर्म माहित नाही. पुढे काय दिले बघा, ई. ई हा ए आणि सी च्या मध्ये उभा आहे. बघा, ई हा ए आणि सी च्या मध्ये उभा आहे. बघा, ई हा ए आणि सी च्या मध्ये आहे. ठीक आहे, याची पण एकच जागा फिक्स आहे. आता इथं दोन शक्यता मांडत बसू नका, लय कन्फ्युजन होईल. ही एक शक्यता मांडली, आता ही दुसरी बाजूला मांडून ठेवा. बघा, ई हा ए आणि सी च्या मध्ये आहे. पुढे काय दिले बघा, ए हा एफ किंवा डी च्या लगेच पुढे नाही. बघा, ए हा काय म्हटले, एफ. बघा, एफच्या पण पुढे कोण नाही, ए नाही. हे बघा, ए हा एफ च्या पुढे नाही आणि इकडं डी च्या पण पुढे ए हा नाही. ठीक आहे, ए हा इथं नाही. बरं, आता पुढे काय दिसतंय बघा, सी हा डी च्या लगेच पुढे नाही. बघा, सी हा डी च्या लगेच पुढे नाही. पहा, डी च्या पुढे लगेच इकडे सी पण नाही. ठीक आहे बघा. बरं, आता सेम इकडे डी च्या पुढे काय म्हणले आपण, बघा, ए पण नाही आणि सी पण नाही. ए पण नाही आणि सी पण नाही. आणि इकडे एफ च्या पुढे फक्त ए नाही म्हटले आपण. ठीक आहे, इकडे फक्त ए नाही. बरं, चला, ही वरची मांडणी वेगळी, खालची वेगळी. ठीक आहे, परत काय दिले, तर एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे. बघा, आता मला सांगा, राहिले काय, ए. बरं, मांडणी करताना काय करावं लागेल, एक तर ए पासून किंवा एक तर सी पासून मांडणी करावी लागेल आपल्याला, कारण की ए आणि सी च्या मध्ये कोण आहे, तर ई आहे. बघा, आता इथं एफ, बघा, इथं जर डीच्या जर इकडे जर हे तिघ जर मांडायचे म्हटले आपल्याला, तर ए पण डीच्या शेजारी येत नाही आणि सी पण येत नाही. आणि बघा, मांडणी करताना आपल्याला ए ई सी मांडावं लागेल किंवा सी ई ए मांडावं लागेल, म्हणजे हे तिघ जण या साईडला येणार नाहीत. राहिले कुठले बघा, या साईडला असतील. मग इकडे पण काय म्हटले बघा, एफच्या शेजारी ए नाही, मग राहिला कोण, फक्त आता सी. मग इथं सी घ्या, सीच्या शेजारी ई घ्या आणि नंतर पुढे ए घ्या. सेम इकडे तसंच बघा, एफच्या इकडे सी आला, इकडे ए आला आणि इकडे ए आला. बरं, आता काय दिले, हा, तर एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे विचारलं आपल्याला. तर एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे बघा, तर बी आणि सी च्या मध्ये उभा दिसतोय बघा तुम्हाला. बी आणि सी, इकडे पण काय दिसतंय, बी आणि सी. म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे आपलं, ऑप्शन नंबर 4. पण आयोगाने ह्या प्रश्नाचं उत्तर काय केले बघा, तर कॅन्सल केले, हॅश केले. ठीक आहे, हा प्रश्न कॅन्सल केला आयोगाने. चला, पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, अल्फाबेट सिरीज वरती क्वेश्चन दिला, काय दिले मध्ये, जर इंग्रजी अक्षरे ए ते एम मधील अक्षरे अनुक्रमे ए ते 13, 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवतात. बघा, ए ते एम अक्षरे म्हणजे सरळ सरळ मांडणी केली त्यांनी. ए ते एम अक्षरे, हा जर एक असेल तर हा किती बघा, हा जर एक असेल तर हा झाला 13 नंबर. बरं, पुढे काय दिले, 1 ते 13 पर्यंत संख्या दर्शवत असतील आणि एन शून्य दर्शवत असेल. एन काय दाखवलाय, शून्य. त्यांनी एन दाखवला इकडे शून्य. आणि ओ ते झेड मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 पर्यंत असतील. बघा, एन च्या पुढे ओ, ओ ते झेड काय म्हटलंय त्यांनी आपल्याला इकडं, -1 ते -12 पर्यंत. ठीक आहे, असतील तर सक्सेस दर्शविणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल. बघा, सक्सेस दर्शविणाऱ्या पूर्णांकाची बेरीज काय असेल, सक्सेस, सक्सेस. ठीक आहे बघा, आता बघा, एस ला काय निघेल बघा इकडं, बघा, एम एन ओ पी क्यू आर आणि एस. बघा, -1 इकडं, -2 -3 -4 आणि -5. एस ला काय आलं बघा इकडं, हा झाला -5. बघा, आता एस च्या पुढे काय येऊ दिलाय बघा, पी क्यू आर एस, ओ पी क्यू आर एस टी यू. यू किती असेल बघा, 5 -6 आणि -7. यू किती आला, -7 आला, -7 आला. परत सी बघा, सी किती असेल इकडं, ए च्या पुढे बी आणि सी. सी किती असेल, 2 आणि 3. सी असेल 3, +3, परत +3. ई किती आहे बघा, सी परत इकडं डी आणि ई. ई किती असेल बघा, इकडे झाला, हा डी झाला 4, ई झाला 5, म्हणजे हा ई झाला 5. आणि एस किती पकडला आपण, -5. इकडे -5 -5 करा. बघा, एस ला काय निघते, -5, यू ला -7, सी ला +3, ई ला ई ला किती निघते, 5 आणि एस ला -5 -5. ठीक आहे, आता बेरीज किती निघते बघा ह्याची. बघा, इकडे काय निघते, +5 -5 कॅन्सल झालं. ठीक आहे बघा, परत इकडे काय निघते, -5 -7 किती झाले, -12. बघा, 12 आणि 5 किती झाले, 17, म्हणजे -17 अधिक किती निघते इकडे, 3 आणि 3 6, म्हणजे बरोबर किती झाले बघा, 17तनं 6 गेले, राहिले किती, 11, म्हणजे -11 उत्तर निघते, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता.
बर बघा टब्ल्यूशन चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांच्या ABCD या 4 तुकड्या आहेत. खालील दिलेल्या तक्त्यात सहामाही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शवला आहे. बघा सहामाही आणि वार्षिक परीक्षा म्हणजे वर्षामध्ये जे आपल्या 4 परीक्षा असतात, 2 परीक्षा असतात त्याच्यात त्यांनी इथे निकाल दिलेला आहे. कसं दिलाय बघा, दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे काय, सहामाही मध्ये पण आणि वार्षिक मध्ये पण नापास विद्यार्थी. सहामाही परीक्षेत अनुत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी म्हणजेच काय, सहामाही मध्ये नापास झालाय पण वार्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालाय, पास झालाय. सहामाही परीक्षेत उत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे सहामाही मध्ये पास झालाय पण वार्षिक परीक्षेमध्ये नापास झालाय. आणि इकडे काय, दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे दोन्ही परीक्षेमध्ये पास असणारे विद्यार्थी. म्हणजे पूर्ण बघा त्यांनी आपल्याला वेन डायग्राम जशी काढतो आपण दोन्हीची, 2 सर्कलची पूर्ण माहिती दिली बघा. एका विषयामध्ये पास, दुसऱ्या विषयामध्ये पास, दोन्ही विषयामध्ये पास आणि दोन्ही विषयामध्ये नापास, त्या टाईपचा क्वेश्चन. ठीक आहे बघा, काय दिलं इकडं, तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. बघा आता आपल्याला काय करावं लागेल, वार्षिक परीक्षेमध्ये कुठले कुठले विद्यार्थी पास झालेत बघा. दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे बघा हे खालचे सगळे विद्यार्थी पडावे लागतील आपल्याला, कारण की हे वार्षिक परीक्षेमध्ये पण पास आहेत. आणि ह्याच्यातले बघा 2 नंबर बघा, सहामाही परीक्षेत अनुत्तीर्ण परंतु इथं पण काय दिले बघा, वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी. आपल्याला फक्त फोकस कशाला करायचंय, वार्षिक परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आपल्याला ही पण पूर्ण लाईन पकडावं लागेल. ठीक आहे बघा, आपल्याला काय विचारलं यांनी, तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. तर बघा आता इकडे ए तुकडी जर पकडली आपण, ए तुकडीमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत बघा, तर बेरीज केली आपण इकडं काय निघते बघा, इकडं फक्त हे मोजायचे आपल्याला. बरं टोटल विद्यार्थी किती आहेत बघा आधी, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16 आणि 4 20, चला 2 बघा, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 6 11 म्हणजे 110. टोटल 110 विद्यार्थी आहेत, त्यातले किती पास आहेत बघा, 6 7 6 आणि 1 7 70 आणि 8 78 म्हणजे बघा 110 पैकी 78 विद्यार्थी पास आहेत वार्षिक परीक्षेमध्ये. बीचं जर बघितलं आपण किती निघते बघा, 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, इकडे हात चाला 2, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 5 11 म्हणजे इथं पण 110 विद्यार्थी. 110 मधले किती पास आहेत बघा, 5 आणि 1 6 60 आणि 8 किती झाले 68 म्हणजे 110 पैकी 68 आहेत बी मधले, 110 पैकी 68. सी मधले किती आहेत बघा, 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, 14 आणि 6 झाले 20, हात चाला 2, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 4 किती झाले 9, हे 90 विद्यार्थ्यांमधले किती पास आहेत बघा, 18 आणि 46 बघा, 40 50 60 आणि 64. 90 मधले किती पास आहेत, तर 64 विद्यार्थी पास आहेत. आणि डी चं किती निघते बघा इकडं, डी मधले बघा 8 आणि 7 15 आणि 5 20, इकडे हात चाला 2 बघा, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 7 12 म्हणजे किती झाले 120 झाले. 120 मधले किती पास आहेत बघा, 70 आणि 18 म्हणजे झाले 88. 120 मधले 88, 120 मधले 88 बघा. आता बघा सगळे आपल्याला काय विचारले त्यांनी आपल्याला, तर कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. प्रमाण काढा काय किंवा टक्केवारी काढा काय, सेमच आहे. आपण टक्केवारी काढून आपल्याला गुणाकार करा सोपं जाईल, गुणिले 100 करा, इथं पण गुणिले 100 करा, इथं पण गुणिले 100 करा, इथं पण गुणिले 100 करा, किती निघते माझ्याकडं, चला ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजे बरोबर किती झाले 780/11. आता भाग घालवा, किती निघते बघा, 11 1 11, 11 7 77, खाली राहिला 1, 1 आणि 0 10 झाले, भाग जात नाही, शून्य झाले आणि परत 10 वर शून्य दिला 100 झाले, 11 90 99 70.9 येते. इकडे भाग घालवा, चला ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजे 680/11 निघते बघा, 680/11 किती निघते बघा, चला 11 1 11, 11 सख्ख 66, खाली राहिले 2, 2 वर शून्य 20 झाले, 11 1 11, आले 9, 11 8 88 म्हणजे 61.8. इथं किती निघते बघा, चला 640, ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल, 640/9 किती निघते बघा, 9 1 9, 9 7 63, खाली राहिले किती 1 आणि 0 10 झाले, 9 1 9, परत 1 राहिला परत 9 1 9 71.1 आणि लास्टला काय निघते बघा इकडं, चला ह्या शून्याला हा शून्य गेला बघा, 4 त्रिक 12 आणि इकडे किती आले 4 2 8, 4 2 8 म्हणजे किती निघते बघा, 22 गुणिले 10 मध्ये झाले 220, 220 भागिले 3 किती निघते बघा, चला 3 1 3, 3 7 21, 21 1 राहिला, 1 वर 0 10 झाले, 3 त्रिक 9 आणि 1 10 परत 3 त्रिक 9 33.3 निघते. बघा सगळ्यात जास्त टक्केवारी कोणाची आहे इकडं, एच निघते 70.9, इकडे 61.8, 71.1 आणि 73.3 म्हणजेच डी निघतोय, बरोबर आहे का.
सगळ्यात जास्त पास होण्याचे प्रमाण कोणात जास्त आहे तर डीचं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिसिंग कॅरेक्टर वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा याच्यामध्ये? खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा काय दिसते बघा याच्यामध्ये? बघा 12 अधिक 13 किती झाले? बघा 12 अधिक 13 झाले 25. बरोबर आहे का? 25 ची दुप्पट केली की बरोबर किती झाली? 50. बघा ह्याची बेरीज किती झाली? 25 झाली आणि 25 ची दुप्पट किती झाली? 50. 50 मधनं काय केले? 5 वजा केले बरोबर झाले 45. बघा इकडे जर आपण चेक केलं, 12 अधिक 18 किती झाले? 12 अधिक 18 झाले 30. पहा 30 ची दुप्पट केली आपण किती झाली? 60 झाली. 60 मधनं 5 गेले खाली किती राहते? 55. सेम इथं बघा 22 आणि 20 किती झाले? 22 अधिक 20 झाले 42. 42 ची दुप्पट किती असेल बघा तर 88 आणि 88 मधून जर तुम्ही 5 वजा केले तर बरोबर काय निघते? 79 निघते. सेम इकडे तसंच आहे बघा 40 आणि 18. पहा 40 अधिक 18 बरोबर झाले 58. मग 58 ची दुप्पट करा. किती निघते बघा? 82 16 परत 2 पंचे 10 आणि 11 म्हणजे 116. 116 5 गेले बरोबर किती राहिले बघा? 111 म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल? 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. ठीक आहे बघा कोडिंग डिकोडिंग वरती प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एका सांकेतिक लिपीत रेड इज इक्वल टू 9, चला ब्ल्यू इज इक्वल टू 10 तर व्हाईट इज इक्वल टू किती? बघा आता जर आपण एबीसीडी जर काढली बघा ए पासून एम पर्यंत, हा जर 1 नंबर असतो ना तर हा किती असतो? 13 नंबर असतो. इथं एन बघा 14 जर असेल तर झेड किती असतो? 26 असतो. ठीक आहे बघा. आता आपल्याला काय करायचं? रेड. रेड मध्ये काय निघते बघा? आर ई डी. बघा इकडे काय ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम परत एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. बघा आता रेड किती नंबर निघतोय बघा? रेड कुठे? आर कुठे? इथे बघा. बघा 13 14 15 16 17 18. आर कितव्या क्रमांकावर आहे? 18व्या क्रमांकावर आहे. अधिक बा ई किती नंबरला निघतोय बघा? 5 नंबरला. 1 2 3 4 5. 18 अधिक 5 अधिक डी बरोबर किती निघतो? 4 क्रमांकावर निघतो. म्हणजे किती झाले? 5 आणि 4 9. 9 आणि 18 किती झाले? 27 झाले. ठीक आहे बघा. आता एकूण बघा 27 आली बेरीज. याच्यामध्ये अल्फाबेट किती आहेत? 3 आहेत. 1 2 3 म्हणून काय केलं? 27 ला आपण 3 ने भागलं तर किती निघते? 9 निघते. बरोबर रेड इज इक्वल टू 9 आहे का? तर आहे. ब्ल्यू म्हणजे काय निघेल बघा? BLEUE BLUE. बी किती नंबरला असतो? 2 नंबरला असतो. 2 अधिक एल किती नंबरला आहे बघा? 13च्या पाठीमागे 12 अधिक यू किती नंबरला आहे बघा? यू 14 15 16 17 18 19 20 21. 21 अधिक 21 अधिक हे इकडे 21 अधिक काय निघते बघा? ई किती नंबरला निघतोय? 5 नंबरला. 5 करा. बेरीज किती निघते बघा ह्याची? 12 आणि 2 14. 14 आणि 1 15 आणि 20 किती झाले? 35. 35 आणि 5 झाले 40. बघा 40 ला आता ह्याच्यामध्ये अल्फाबेट किती आहेत? 4 आहेत. 1 2 3 4 म्हणून 40 ला 4 ने भागाला किती निघते मग? 10 उत्तर येते बघा इकडं. बरोबर 10 आलं का? बरं आता व्हाईटचं काढा मग. WHITE व्हाईट. डब्ल्यू किती नंबरला निघतोय बघा इथं? डब्ल्यू बघा 26 25 24 23. डब्ल्यू झाला 23व्या क्रमांकावर. अधिक एच किती क्रमांकावर आहे बघा? 1 2 3 4 5 6 7 8व्या क्रमांकावर आहे. अधिक आय कितव्या क्रमांकावर आहे बघा? आय लगेच पुढचा 9वा क्रमांक आहे. अधिक परत टी कितव्या क्रमांकावर आहे बघा? टी इथे 15 16 17 18 19 20. हा झाला 20. अधिक ई किती क्रमांकावर आहे? तर ई हा 5व्या क्रमांकावर आहे. बेरीज करायची किती निघते बघा? 23 आणि 8 किती झाले? 31. 31 आणि 9 40. 40 आणि 20 60. 60 आणि 5 किती झाले? 65. 65 भागिले किती करायचे? किती अल्फाबेट आहेत बघा? 1 2 3 4 5 अल्फाबेट आहेत. 65 भागिले 5 करा. किती निघते मग? 13 5 65 म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल पाहिजे? 13 5 65. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं टाइम डिस्टन्स स्पीड वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजत आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या गाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील? तर बघा आता कसं असतं लक्षात घ्या. एकूण खांब किती आहेत? 5600 आहेत. पहा जर आपण 2 खांब जर पकडले तर 2 खांबामध्ये गॅप किती असतात बघा? तर गॅप 1 असतो. बरोबर आहे का? आणि हा गॅपची लांबी किती दिली बघा त्यांनी आपल्याला? 2
ही झाली 50 मीटर, बरोबर आहे का? बघा जर 3 खांब घेतले आपण तर 3 खांबामध्ये गॅप किती निघाले बघा, 2 निघाले, 1 आणि 1 2, बरोबर आहे का नाही? तेच जर बघा आपण बघा 4 खांब 5 खांब घेतले तर गॅप किती निघतील, 1 2 3 4. येते लक्षामध्ये फक्त एक संख्या कमी करायची गॅप काढण्यासाठी, कारण की येते लक्षामध्ये अरे पहिला जो खांब मोजतो आपण त्याच्या पाठीमागे गॅप नसतो, इथून पुढे गॅप मोजायला चालू करतो आपण, बरोबर आहे का? आता मला सांगा 5600 खांब आहेत, म्हणजे याचा अर्थ गॅप किती आहेत, 5600 गॅप आहेत, बरोबर आहे का नाही? 5600 गॅप आहेत आणि प्रत्येक गॅपची लांबी किती आहे बघा, तर 50 मीटर आहे. म्हणजे 5600 गुणिले किती झाले 50, ही झाले काय तुमचं अंतर. बघा हे काय झालं तुमचं अंतर झालं. बरं आता तुम्हाला काय म्हटलंय बघा, तर त्या गाडीचा वेग किती आहे, ते 40 किलोमीटर आहे. बघा आता अंतर भागिले जर आपण वेग केला तर बरोबर काय निघून जाईल, वेळ निघून जाईल. आपल्याला काय विचारलंय तर 5600 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील, म्हणजे वेळ विचारलाय त्यांनी. तर बघा आता वेग किती आहे बघा आपला, तर 40 किलोमीटर आहे, बरोबर आहे की नाही? बरं आता पण वरती जे अंतर दिले ना आपलं, ते कसं दिले बघा, त्यांनी मीटरमध्ये दिले 50 मीटर. मग आपल्याला गाडीचा जो वेग आहे ना, तो पण कसा घ्यावा लागेल, ताशी मीटरमध्ये घ्यावा लागेल, जो आपल्याला त्यांनी किलोमीटरमध्ये दिलेला आहे. मग 40 किलोमीटर म्हणजेच की झाले बघा, एका तासामध्ये गाडी किती जाते, तर 40,000 मीटर जाते. तर मग एवढं अंतर तिला पूर्ण करायला किती वेळ लागेल? बघा किती वेळ लागेल बघा, चला ह्या शून्याला हा शून्य गेला. पहा ह्या वरच्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. पहा काय निघते, 5 एके 5 किती झाले बघा, सॉरी इकडे 56 आहे नाही का? हां. 5 एके 5 पंचाहत्तर 40, 8 एके 8, 8 7 56, म्हणजे बरोबर किती झाले बघा, 7 तास लागतील. किती लागतील? 7 तास. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले, नंबर सिस्टमच्या वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. बरं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नैसर्गिक संख्यांची काय विचारले, बरं सरासरी विचारलेली बघा. तर काय असते बघा, नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढतो आपण बघा. पहिली संख्या अधिक काय असते बघा, दुसरी संख्या. पहिली संख्या अधिक दुसरी संख्या. बरं आता एक लक्षात घ्या, हे कधी असते बघा, क्रमवार असते. हे कसं असते, क्रमवार. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी. क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आहे बघा, 1 ते 97 म्हणजेच काय असतं, पहिली संख्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या डिवाइड बाय किती असते, 2 असते. डिवाइड बाय 2. पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या किती 97 आहे, भागिले 2 बरोबर किती झाले बघा, 98 भागिले 2 बरोबर किती झाले, 2 चोक 8, 1 राहिले 92 18 म्हणजे 49. ऑप्शन नंबर किती असेल, 4 असेल. कधी पण बघा लक्षात घ्या, सरासरी ही काय असते, मधली संख्या असते. इथे जर आपले बघा एकूण 1 ते 97 म्हणजे एकूण 97 संख्या आहेत, बरोबर आहे की नाही? इथे जर काढलं आपण बघा, इथं काय थोडक्यात 1 ते 48 पर्यंत ह्या झाल्या 48 संख्या. ठीक आहे बघा, ही मधली संख्या कुठली असते आपली, 49. ही झाली मधली संख्या. आणि इथं 50 ते 97 जर संख्या मोजल्या तुम्ही, 50 ते 97, तर ह्या पण संख्या किती असणार आहेत, 48 संख्या असणार आहेत. मग इकडे 48 संख्या गेल्या, ह्या 48 संख्या, परत ह्या इकडे ह्या 48 संख्या, आणि मधली संख्या झाली कुठली आली, 49 आली. मग आपली सरासरी किती असणार, 49. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रेल्वे चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? बघा कॉन्सेप्ट कसा असतो बघा याच्यामध्ये. समजा आता बघा ही रेल्वे, ठीक आहे बघा, एखादी रेल्वे ज्या वेळेस एखाद्या माणसाला एखाद्या झाडाला किंवा एखाद्या लाईटीच्या खांबाला ज्यावेळेस पार करते, त्यावेळेस तिला पार करण्यासाठी स्वतःची लांबी पार करावी लागते. येते लक्षामध्ये. इथं जर मी एखादा खांब उभा केला असा, खांब काय असतो, साधा असतो, बरोबर आहे. थोडक्यात हिथून शेवटी बघा, ही पार करून तिला पुढे जर जायचं असेल असं, तर याचा अर्थ काय, तिला स्वतःची लांबी पार करावी लागते, बरोबर आहे की नाही? पण ज्यावेळेस तिला बघा एखादा प्लॅटफॉर्म पार करायचा असेल तर काय असतं लक्षात घ्या. बघा सेम बघा रेल्वे काढायचा. आता हीच जर रेल्वे असेल, आता मी जशी रेस नाही तर रेस मारू, पण आता हा काय दाखवला आपण, प्लॅटफॉर्म दाखवला. ठीक आहे बघा, हा काय झाला तुमचा प्लॅटफॉर्म. बघा आता प्लॅटफॉर्म पार करताना काय करावं लागेल बघा, रेल्वेला इथून जर रेल्वे सुरुवात झाली पळायला, तर तिचा शेवटचं टोक कुठे गेलं पाहिजे बघा, इथं गेलं पाहिजे. कुठं, इथं.
बरोबर आहे की नाही? रेल्वेला काय करायचं बघा, इथून सुरुवात झाली की बरोबर ह्याच्या ज्यावेळेस तिचा शेवटचा डब्बा ह्या भिंतीला पार करेल त्यावेळेस तिने काय केलं असतं, प्लॅटफॉर्मला पार केलेलं असतं. याचा अर्थ काय, रेल्वेला स्वतःची लांबी बघा, आता समजा इथं जर एखादा माणूस जर ह्या प्लॅटफॉर्मला पार करत असेल तर माणसाला काय स्वतःची लांबी जास्त नसते, बरोबर आहे, ते आपण काउंट करत नाही. माणसाने जर एखाद्या प्लॅटफॉर्मला पार केलं तर तो फक्त प्लॅटफॉर्मची लांबी पार करतो, ठीक आहे. सेम बघा, जर एखाद्या रेल्वेने एखाद्या झाडाला किंवा एखाद्या माणसाला जर पार केलं तर ती काय करते, स्वतःची लांबी पार करत असते. पण ज्यावेळेस रेल्वे एखादा प्लॅटफॉर्म पार करते त्यावेळेस तिला स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची पण लांबी पार करायची असते, येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे इथं आपल्याला काय करावं लागते, दोघांची पण लांबी घ्यावी लागते. फॉर्म्युला एकच आहे त्याच्यासाठी, कुठला बघा, लांबी मीटर मध्ये, बघा लांबी मीटर मध्ये बघा गुणिले काय आहे इकडं 3600. आता 3600 काय घेतो आपण बघा, लांबी काय झाली आपली मीटर मध्ये, ही झाली लांबी गुणिले 3600, ठीक आहे. बरोबर इकडे काय असते बघा, वेळ, सॉरी वेग, आणि गुणिले काय असते, वेळ असते. एवढ्या एका फॉर्म्युल्यावरती आपला याच्यावरती जवळजवळ बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात, ठीक आहे. बघा आता बघा, हे सगळं मीटर मध्ये घ्यायचं का, लांबी आपली कशी दिली बघा, त्यांनी मीटर मध्ये दिली, बरोबर आहे का नाही, मीटर मध्ये दिलेले. मग वेग पण कसा घ्यायचा, मीटर मध्ये घ्यायचा, मीटर मध्ये, आणि वेळ कसा घ्यायचा, मग सेकंदामध्ये घ्यायचा. कारण आपलं सीजे युनिट काय असतं बघा, मीटर पर सेकंद, किलोमीटर पर आवर. मीटर मध्ये दिल्यामुळे इकडे काय घ्यायचं, सेकंदामध्ये वेळ घ्यायचा आपण, ठीक आहे. बघा आता लक्षात घ्या, लांबी घेताना काय करायचं, स्वतःची लांबी म्हणजे रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी किती असणार आहे बघा इकडं, रेल्वे लांबी किती आपली, रेल्वे झाली 250, आणि प्लॅटफॉर्म किती आहे तुमचा, प्लॅटफॉर्मची पण लांबी किती, 250 मीटरची. प्लॅटफॉर्म पण 250 मीटरच आहे. मग ह्याची बेरीज किती झाली, 250 अधिक 250 झाली 500. 500 गुणिले 3600 बरोबर. वेग वेग किती आहे बघा तुमचा, वेग हा 45 किलोमीटर आहे, बरोबर, ताशी. याचा अर्थ तासाला 45 किलोमीटर, म्हणजेच काय बघा, वेग किती घ्यायचा आपण, जर 85 किलोमीटर मध्ये असेल तर मीटर मध्ये किती झालं, 45,000 मीटर, बरोबर आहे का. कारण की 1 किलोमीटर म्हणजे काय असते, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असते. बघा इकडे गुणिले किती येणार आहे, वेळ, वेळ किती असेल आपला सेकंदामध्ये एक्स, ठीक आहे. बघा आता इकडे एक जागायला ठेवा, वेळ आपल्याला विचारला त्याने, बाकी सगळं अलीकडे आणा, काय निघेल बघा इकडे. चला हे एक जर जागायला ठेवला आपण तर बघा, 500 गुणिले 3600 भागिले हे किती येणार, 45,000. बाकी निघते. चला ह्या शून्याला, ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेलं. बघा बघा 5 9 45, इकडे किती आले, 5 1 5, परत 9 1 9, 9 चोक 36, म्हणजे 10 चोक किती झाले बघा 40, बरोबर किती झाले 40 सेकंद. म्हणजे आपलं उत्तर किती असेल, ऑप्शन नंबर 2 असेल, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू, ठीक आहे. बघा नफा आणि तोटावरती क्वेश्चन दिलाय, काय दिले बघा, रवीने सुधीरला एक वस्तू 6% तोट्याने विकली, सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. जर गोपालची खरेदीची किंमत 2014 रुपये असेल तर रवीची खरेदीची किंमत किती. बघा आता काय करायचं बघा, रवीची खरेदी किंमत किती पकडली आपण, एक्स. बघा रवीची खरेदी किंमत किती पकडली आपण, एक्स पकडली. बघा मग रवीने काय केले बघा, सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. म्हणजे बघा रवीने जर 1 रुपयाला घेतली असेल तर ती विकताना कितीने विकली बघा, 106% विकली, बरोबर आहे का, 6% विकली नफ्यामध्ये. पुढे काय केलंय बघा, सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. बघा आता 106% रक्कम बघा, रवीची जी काय विक्री किंमत आहे ती काय बघा, सुधीरची खरेदी किंमत आहे, बरोबर आहे का नाही. सुधीरने हिथं जी काय रक्कम आलेली असेल त्या रकमेला जी वस्तू घेतली तिथनं पुढे त्याने काय केली, ती विकली कोणाला, गोपालला. पण किती टक्क्याने, तर 5% तोट्याने. मग हिथं जी काय रक्कम असेल त्याला जर 100% पकडला असेल ना तर त्यांनी काय केलं, पुढे 95% विकली. 95 छेद किती येणार, 100 असो, कारण 5% तोट्यात विकली. ती रक्कम किती आहे बघा, तर 2014 रुपये. ती किती आली, 2014 रुपये रक्कम आहे, ठीक आहे. तर मग रवीची खरेदी किंमत किती, ठीक आहे. बघा किती निघाल, एक्स बरोबर, हे सगळं बरोबरच्या पलीकडे जाऊ दे बघा, 2014 गुणिले 100, आता हे बरोबरच्या पुढे गेले कारण उलट होणार आहे बघा, 100/95 गुणिले काय असेल, 100/106. बघा आता काय निघते बघा, ही संख्या लहान करण्याचा प्रयत्न करायचा. बघा किती निघते, बे पंचे 10, बे त्रिक 6, बघा बे के बे आणि बे साती 14. बघा आता आणखी कशाने भाग जाईल बघा, इथं जर आपण बघितलं तर बघा काय निघते, 19×5=95. बघा 19×5=95, आणि इकडे काय निघाली, 19×5=95, काय राहिले 5, 5 7 57, 19 त्रिक 57. डायरेक्ट 19 ने का भागावला मी,
कारण की बघा इथं सगळी उत्तर काय दिलेत आपल्याला पूर्णांकामध्ये दिलेत. याचा अर्थ काय बघा, या सगळ्या ह्या खालच्या सगळ्यांनी ह्याला भाग जाणारच आहे. ठीक आहे बघा. तर आपलं उत्तर आहे पूर्णांकामध्ये आलेलं आहे. अपूर्णांकामध्ये आलेलं नाही. मग चला पुढे काय निघते बघा. चला 53 ला 53 झाले कॅन्सल. पहा 5 एके 5, 5 दुने 10, इकडे 20 आले बघा. 20 गुणिले 100 बरोबर किती झाले? 20 गुणिले 100 बरोबर झाले 2000 रुपये. म्हणजे रवीची खरेदीची किंमत किती असेल? ऑप्शन नंबर 1 2000 रुपये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण टाइम डिस्टन्स स्पीड वरती क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो. बघा आता ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, जाताना काय केले बघा त्यांनी, मुंबई ते काय केले बघा, मुंबई ते पुणे कितीच्या स्पीडने गेला बघा, तर 4 किलोमीटरच्या स्पीडने गेला. ठीक आहे. आणि येताना कितीच्या स्पीडने आला बघा, येताना किती आला? 6 किलोमीटरच्या स्पीडने आला. बरोबर आहे का नाही? पुणे आणि इकडे मुंबई. तर विचारले का आपल्याला, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती? बघा हा प्रश्न 2 टाईपने सॉल्व्ह करता येतो. तुम्हाला याचं कॉन्सेप्ट काय ते पण सांगतो. कारण आपल्याला दोन्ही कॉन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. बघा तर मुंबई ते पुणे आपल्याला अंतर माहित नाही. बरोबर आहे की नाही? आणि आपल्याला काय विचारले? सरासरी वेग किती? तर बघा दोन्ही अंतर सेम आहेत. बरोबर आहे की नाही? मग आता काय करतो आपण, 4 आणि 6 चा लसावी किती असतो? 12 असतो. बघा 4 आणि 6 चा लसावी किती झाला? 12. मग आपण मुंबई ते पुणे अंतर किती पकडलं? आपण 12 किलोमीटर अंतर पकडलं. 12 किलोमीटर अंतर. हे पण झालं 12 किलोमीटर अंतर. तर बघा आता जाताना जर तो 4च्या स्पीडने गेला तर 12 किलोमीटर पूर्ण करायला त्याला किती वेळ लागेल बघा, 4 त्रिक 12 म्हणजे 3 तास. आणि तेवढंच अंतर जर तो येताना 6च्या स्पीडने कव्हर करत असेल तर त्याला किती वेळ लागेल? 2 तास. 2 तास. तर बाकी झाले मग एकूण 5 तास वेळ झाला. बरोबर आहे की नाही? बरं आता बघा आता टोटल त्याला हे 12 आणि 12 24 किलोमीटर त्याने अंतर पार केले. जाताना 12 किलोमीटर, येताना 12 किलोमीटर. त्याला टोटल वेळ किती लागला? 5 तास. मग 24 किलोमीटर अंतर बघा, अंतर भागिले काय असतं आपला? अंतर भागिले किती वेळ 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 घेतला तर काय निघतो? वेग निघतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे बघा 24 किलोमीटरला जर 5 तास वेळ लागला असेल, तर तो सरासरी किती स्पीडने गेला असेल बघा? 5 एके 5, 5 चोक 20, खाली आले 4, 5 8 40 म्हणजे 4 पॉइंट काय येते? 8 येते. 4.8 किलोमीटर पर आवर. आपण बरोबर आहे का? वेग कसा लागतो? घरातून आपण किती वाजता निघालो होतो आणि पोहोचलो किती वाजता? बरोबर आहे की नाही? समजा आपल्याला घरातून 4 ला निघालो, पोहोचलो आपण 6 वाजता, 2 तासामध्ये पोहोचलो. तर मग आपल्याला एकूण अंतर किती पूर्ण केले आपल्याला माहित असते. समजा आपण एकूण अंतर 100 किलोमीटर पूर्ण केलं असेल आणि ते पण 2 तासामध्ये, तर आपण करणार सरासरी आपला वेग कितीच्या स्पीडने गेलो आपण? 50च्या स्पीडने गेलो. बरोबर आहे की नाही? बरं आता एक लक्षात घ्या. इथं बघा तुम्ही काय म्हणता, सर मुंबई ते पुणे 12 किलोमीटर अंतर कुठे आहे का? बघा हे अंतर तुम्ही आता कितीने पण वाढवा. बघा हे अंतर काही जरी घेतलं तुम्ही आणि बघा तुमचा स्पीड जर 4 आणि 6 असेल ना, तर लक्षात घ्या हे जर अंतर तुम्ही आता किती जरी घेतलं तरी तुमचा सरासरी वेग हा किती असणार आहे? 4.8च निघणार आहे. ठीक आहे. हे आकडे बदलत जातील. 3 तासच्या 2 तासच्या जे अंतर वाढत जाईल, हे वेळ वेळ वाढत जाईल, पण तुमचा सरासरी वेग जो असतो ना तो 4.8 किलोमीटरचा असतो. ठीक आहे. बरं आता हे झालं कॉन्सेप्ट नुसार. बघा आता जर बघा जाताना अंतर आणि येताना अंतर जर सेमच असेल किंवा जाताना निम्म अंतर आणि तिथनं पुढचं निम्म अंतर वेगवेगळ्या स्पीडने पार केलं असेल, पण बघा बघा इथून इथपर्यंत जे अंतर आहे आपण हे तर सेमच आहे. जाताना मुंबई ते पुणे गेलं, परत पुणे ते मुंबईला अंतर तर सेमच आहे. किंवा दुसरं काय असतं बघा, जाताना निम्म अंतर म्हणजे ए ते बी आणि परत बी ते सी अंतर, हे दोन्ही पण अंतर जर सेम असतील तर बघा हे जर सेमच अंतर आपण वेगवेगळ्या स्पीडने जर पार केलं असेल, वेगवेगळ्या वेळा स्पीडने पार केलं असेल ना, तर आपल्याला ह्याला फॉर्म्युला कुठला असतो बघा, लक्षात घ्या. एकच असतो बघा, 2ab डिव्हायडेड बाय a प्लस बी. बघा आता इथे काय निघतं? 2 into किती कितीला वेग दिला? 4 आणि दुसरा किती? 6 आहे. डिवाइड बाय 4 अधिक 6 बरोबर किती निघते बघा? 6 चोक 24, 24 दुने 48, 48 भागिले किती निघते? 6 आणि 4 10 बरोबर किती निघाला? 4.8 किलोमीटर पर आवर. इथं पण 4.8, इथं पण 4.8. फक्त एवढ्या एका समान जर अंतर असेल ना तर तेवढा टाईप पुरता आपल्याला आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. इथं आपलं उत्तर किती आहे? ऑप्शन नंबर 1 4.8. बघा टाइम आणि वर्क चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा? ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बघा ए आणि ए आणि बी, ए प्लस बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात करतात. आणि परत काय दिलंय? बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? तर 20 दिवसात पूर्ण करतो. तर काय म्हटलं, तर ए एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? तर बरं आता काय करावं लागेल आपल्याला इकडं? मग आता दोघांनी मिळून काम केलं तर 15 दिवसामध्ये संपते. 15 दिवस लागतात. ठीक आहे. आणि एकट्याने बीने केलं तर 20 दिवस लागतात. आणि तेच काम जर एकट्या एने केलं तर किती दिवस लागतील विचारलं आपल्याला. तर कसं असं लक्षात घ्या. आता काय करता आपण?
आपल्याला एकूण काम किती आहे ते तर माहित नाही, बरोबर आहे की नाही. 15 आणि 20चा लसावी किती असतो तर 60 असतो बघा. याचा लसावी किती आला 60 आला. मग आपण काय करायचं ते एकूण काम काय करायचं 60 रुपयाचं काम आहे असं पकडायचं बघा. बस लसावी का काढला आपण. 60 घ्या 120 घ्या काही फरक पडत नाही लक्षात घ्या. पण बघा 60 बघा 60 काय घ्या लसावी का काढला आपण. 15 ने पण भाग जातोय 20 ने पण भाग जातोय. मग आपल्याला काय करते एका दिवसामध्ये कोणाला किती पेमेंट मिळते एका दिवसाचं वेतन कोणाचं किती ते कळून जाते आपल्याला बघा. आता ए आणि बी जर बघा 60 रुपयाचं काम 15 दिवसामध्ये पूर्ण करत असतील तर त्याला एका दिवसाला किती पेमेंट मिळणार आहे 15 चोक 60 4 रुपये बरोबर आहे की नाही. 4 रुपये हे झालं एक दिवसाचं वेतन बघा. एक दिवसाची पगार. एक दिवसाची पगार किती झाली तर 4 रुपये झाली. कुणाची ए आणि बी ची. मग ते 15 दिवस जर काम करत असेल 60 रुपये तर दिवसाला 4 रुपये मिळतील बघा. बीला किती मिळेल बघा 20 त्रिक 60 3 रुपये मिळतील. बीला मिळतील 3 रुपये. आता बघा लक्षात घ्या. ए आणि बी ला मिळून जर 4 रुपये मिळत असतील बघा. ए प्लस बी ला जर 4 रुपये असतील आणि बी ला किती मिळतात 3 रुपये. मग बी ला जर 3 मिळत असेल ए ला किती मिळणार बघा 1 रुपये. बरोबर आहे का 3 आणि 1 4 रुपये. आता बघा विचारलं की आपल्याला तर ए एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल बघा. काम किती रुपयाचे बघा 60 रुपयाचं काम आहे बरोबर आहे की नाही. आणि 60 रुपयाचं काम आणि ए हा दिवसाला किती रुपयाचं काम पूर्ण करतोय तर 1 रुपयाचं काम पूर्ण करतोय. तर बघा 60 रुपये रोज 1 रुपयाचं काम केलं तर 60 रुपयाचं काम पूर्ण करायला त्याला किती दिवस लागतील तर 60 दिवस लागतील. मग उत्तर किती असेल बघा आपला ऑप्शन नंबर 1 असेल. ठीक आहे. तर बघा आपले 15 क्वेश्चन झालेले आहेत. तर बघा आपण स्पेशल कंबाईन गट ब आणि गट क ची जी बॅच आहे ना ते आपल्या ऍप्लिकेशन वरती लॉन्च केलेले. आपलं ऍप्लिकेशन बघा गुगलला जाऊन प्ले स्टोअरला जर तुम्ही गेले तर सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आपलं ऍप्लिकेशन दिसते. त्याचा लोगो जो आहे ना लोगो हाच आहे. त्याच्यावरती आपण कंबाईनची बॅच फक्त 999 रुपयामध्ये लॉन्च केलेली आहे. आणि त्याचबरोबर बघा आपली एमपीएससी साठी पण आपण एक बॅच लॉन्च केली त्याच ठिकाणी. तर त्याची पण फी किती असणार आहे बघा 999 रुपयाची असेल. तर त्याच्यामध्ये बघा आपण 200 प्लस लेक्चर मध्ये तो पूर्ण कोर्स कव्हर केलेला आहे. कालावधी आपला 3 महिन्याचा असेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. ठीक आहे. तर थांबवत आपण या ठिकाणी.